नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील वर्धा नदीच्या किनारी असलेल्या भोयगाव जवळ शेती आणि जंगल परिसरात 25,000 वर्षादरम्यानच्या मध्य पाषाण युगातील आदिमानवांची अवजारे येथील भूशास्त्र आणि पर्यावरण अभ्यासक सुरेश चोपणे यांनी नुकतीच शोधली आहेत। चंद्रपूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी अशी अवजारे मिळाली असली तरी ह्या परिसरात प्रथमच अशा प्रकारची मध्याश्मयुगीन अवजारे मिळाली आहेत। भोयगाव येथे आढळलेली ही अवजारे आर्कियन काळातील रूपांतरित खडकापासून बनलेली असून त्यात अर्ध्य मौल्यवान समजल्या जाणाऱ्या जास्पर, अगेट, क्वार्ट्ज या खडकांचा समावेश आहे। विदर्भ आणि विशेषतः चंद्रपूर जिल्हा हा पाषाण युगात विशेषतः हिमयुगात जास्त लोकसंख्या असलेला प्रदेश होता, हे अनेक ठिकाणी आढळलेल्या अवजारांवरून लक्षात येते। अश्मयुगात मानव नदीकिनारी राहत असे। भोयगाव परिसरात नदीकिनारी आढळणारे खडक हे 150 कोटी वर्षांच्या आर्कियन काळातील असून ते रूपांतरित प्रकारात मोडतात। हे खडक या परिसरात हिमयुगात वाहून आलेले गालमिश्रित अल्लुवियम असून त्यात लहान गोल खडक आढळतात। हे खडक 40,000 ते 25,000 वर्षादरम्यान वाहत आलेले आहेत। यात क्वार्ट्झाइट, अगेट, क्वार्ट्ज, जास्पर हे खडक अतिशय टणक आणि मजबूत असून अश्म अवजारांसाठी अत्यंत उपयुक्त आहेत। म्हणूनच अश्मयुगातील लोकांना क्वार्ट्झाइट मॅन असे म्हटले गेले। चंद्रपूर जिल्हा हा भौगोलिकदृष्ट्या आणि ऐतिहासिकदृष्ट्या अतिशय संपन्न असा जिल्हा मानला जातो। कारणही आहे, कारण या जिल्ह्यामध्ये 20 कोटी वर्षापासून तर 6 कोटी वर्षापर्यंतची जीवाश्म आढळतात। डायनासोरची जीवाश्म 6 कोटी वर्षाची आपल्याला आढळतात। 2 लाख ते 25,000 वर्षापर्यंत आणि पुढे 5 वर्षापर्यंतची पाषाणयुगीन अवजारं आपल्याला आढळतात। आणि वेगवेगळ्या राजांच्या काळातील इसवी सन पूर्व ते अगदी अलीकडल्या काळापर्यंतची ऐतिहासिक स्थळं आपल्याला, राजवाडे आपल्याला चंद्रपूर जिल्ह्यात आढळतात। आता कोरपना तालुक्यातील भोयगाव जवळ हे एक पाषाणयुगीन स्थळ आहे की जे मध्ययुगीन काळातलं आहे। पाषाण युगातल्या त्याला आपण मेसोलिथिक काळ असं म्हणतो, या काळातील आहे। अगदी नदीला लागून असलेल्या शेती आणि जंगल परिसरामध्ये अशी शेकडो अवजारं या ठिकाणी आहेत। त्यापैकी महत्त्वाची चांगली अवजारं याच्यातून मी शोधून काढलेली आहेत। ही जी पाषाणयुगीन ही जी मंडळी होती, ज्याला आपण आदी मानव म्हणतो किंवा आदिवासी म्हणतो, ही अशाच ठिकाणी जिथे चांगला खडक मिळतो, जिथे चांगलं त्यांना अन्न मिळते, अशा ठिकाणी ते राहायचे वस्ती करून आणि मग पुढे भटकंती करत ते दुसऱ्या ठिकाणी जात असे। पुढल्या काळामध्ये मग ही 5,000 वर्षाच्या नंतरच्या काळामध्ये मात्र ही मंडळी स्थायिक झाली आणि झोपड्या बांधून गाव करून ती राहू लागली। आज आपण जी सर्व मंडळी, आदिवासी बहुजन समाजाची मंडळी आज जी आहेत ती खरं तर यांचे वंशज आहे असं म्हणायला काही हरकत नाही। परंतु अशा प्रकारच्या ज्या पाषाणयुगीन जे साईट्स आहेत, स्थळं आहेत, ती आता हळूहळू नष्ट व्हायला लागलेली आहे। चंद्रपूर जवळची पापामिया साईट अशीच नष्ट झालेली आहे दवाखान्यामुळे। दाताळ्याजवळची साईट तिथल्या बिल्डिंग कन्स्ट्रक्शनमुळे नष्ट झाली आहे। आणि अशी अनेक ठिकाणच्या ज्या अशा ऐतिहासिक ज्या महत्त्वाच्या जागा आहेत त्या भोयगाव जवळील अवजारात पूर्व पाषाण युगात वापरात असलेली खूप मोठ्या आकाराची अवजारे नाहीत, तर लहान आकाराची हातकुराड आणि ब्लेड्स जास्त प्रमाणात आढळतात। शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट। सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार, नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा। इनोटॉक्ससह रोगराईस आळा घाला। पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे। अधिक माहितीसाठी संपर्क करा 8446625542 738775157।